इतकी महत्वाची गोष्ट कशी काय विसरू शकतो मी? चला, तुला मार्गी लावून पैसे कमवण्याची वेळ आली. राहिलं कुठे ती वस्तू? 1 फुटापेक्षा जास्त खांदून झाले, काय सापडतच नाहीये. माझ्या नशिबी श्रीमंत होणं दिसतच नाही वाटतं. आणि त्या डॉक्टरवर कशासाठी विश्वास ठेवला काय कळत नाही. सोन्याचं बिस्किट. एकच आहे वाटतं. डॉक्टर प्रसन्न झाले. कंगनी बाबा पाहुणे. वा, काम झालं. आता दर महिन्याला मला पाहिजे तेवढी रक्कम मी कॅश करून घेऊ शकतो. मी जे काही सांगेल त्यावर हा माणूस डोळे झाकून विश्वास ठेवणार. मला नाही वाटत आता मला कधी पैशांची कमी पडेल. आता हा पैसा सगळ्या गावाचा पैसा माझ्याकडे ओढून आणणार. आत्या, ओ आत्या, ऐकलं का? आत्या, गरम पाणी काढलंय आंघोळीला, लवकर आंघोळ करून घ्या. बस हळू बोल, ऐकायला येतंय मला. माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय, कानाचं नाही. अख्ख्या गावाला वरडून सांगते मी आंघोळीला चाललीये म्हणून. हाय का आता? थंडीचं पाणी लवकर गार होतंय म्हणून सांगत होती. तर तुला लय काळजी ना. कोरडी मायानं उपाशी नेच ग बाया.
अबया आत्या अगं ए, मंगले आत्या अव काय झालं आता? कुठल्या जन्माचा बदला घेतीस ग माझा? का मला मारायचा विचार आहे व्हय? बर्फागत गार पाणी दिले म्हणती गरम दिलंय म्हणून. अहो आत्या चांगलं गरम पाणी तापवलं होतं म्या. मग मी काय खोटं बोलतीये व्हय? बघ बादलीत हात घालून म्हणजे कळेल तुला. या बया ही बादली नव्हती. मग कुठे गेली? थांबा जरा बघते म्या. हा बघ लवकर. या बया ही बादली इथं कोणी आणली? बादली नको नेऊ थांब. टोन्या तुझ्या कोणी गरम पाणी नेलं तर धुवायला? अगं थांबा. अगं मम्मी कसं आहे, एकतर आधीच लय गार आहे आणि त्यात अजून जर गार पाण्यात धुतलं का नाही अजून गार लागतं. म्हणून मी तेव्हाच गरम पाणी आणलं होतं. फक्त स्वतः हात धुवायचं राहिलं. तू वाईस थांब. अगे गार पाणी हात धुवाय. अगं थांब की मम्मी. अगं ही बघा गरम गरम पाणी. अगं मम्मी एवढंच पाणी दे फक्त हात धुईल. अगं तुझ्या कोणी गरम पाणी घेतलं होतं रे? अगं मम्मी अगं हात नाही धुतला मी. घाणेरडा. कधी कधी उद्योग सुधारणार रे तुझं? अरे तुझा डाबरा बसविला तुझा. तुला घातलं नेऊन डाबऱ्यात. तुझ्या पालखीचा निघाला धूर. तुझ्या बुडाला बसलं चटक. तुझ्या नॉनसेन्सला झालं मूळ व्याज. मला आंघोळीला दिलेलं पाणी धुवायला घेतोस वय? तुला काय लाज वाटते का? अजून दे 2 रट. दे. अगं मम्मी अगं लागतंय मम्मी. डॉक्टर, ओ डॉक्टर, डॉक्टर. कोण तुम्ही? आणि एवढ्या खुशीत आमच्या वाड्यात आलेला पहिलाच माणूस पाहिला मी. अहो नाही तर कर्जाचे पैसे मागायलाच येते ती. अहो कर्ज मागायला नाही आलो मी. अहो डॉक्टरांच्या मुळे आता मी कर्जातून मुक्त होणार आहे. ते कसं काय? अहो ते डॉक्टर. आज सकाळी सकाळी वाढत. डॉक्टर तुम्ही खरंच देव माणूस आहे. खरंच देव माणूस आहे डॉक्टर. तुम्ही म्हणाला ना तसं सगळं खरं झालं. तुम्ही ना अंतर्यामी आहात. मला आधी वाटत होतं की तुम्ही म्हणताय तसं काहीच होणार नाही, पण नाही, तुम्ही म्हणाला तसंच झालं. तुमचे खूप उपकार झाले डॉक्टर, खरंच उपकार झाले. आता आनंदाच्या भरात याने सोन्याच्या बिस्किटाविषयी नाही बोललं म्हणजे मिळवलं. मला तर ना वेळ लागायचंच बाकी होतं. माझ्या तर डोळ्यासमोरून तो क्षणच जाईना अजून. तुम्ही नसताना तर मला माझ्या कर्जातून बाहेर पडायचा मार्गच मिळाला नसता. वय असं काय केलंय डॉक्टरांनी ते तरी सांगा की. मला ना काल डॉक्टरांच्या मुळे. नाही, माझ्यामुळे काहीच झालेलं नाहीये. जे काय झालं ते कंगणी बाबांमुळे झालंय. त्यांचीच कृपा आहे सगळी. या ना आशीर्वाद घेऊया. मंगले मला परत गरम पाणी दे ग आंघोळीला. चला ए मम्मी आणि मला बी गरम पाणी दे. मी अजून हात नाही धुतला. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, स्वतःवर जरा कंट्रोल ठेवा. बाहेर कोणाला काही सांगू नका, नाहीतर कंगणी बाबांचा कोप होईल तुमच्यावर. तुम्ही अजून गरीब व्हाल. नाही नाही डॉक्टर, चुकलं माझं. मी नाही कोणाला सांगणार. कोणाला सांगू नका, मलाही सांगू नका. आणि मी जी गोष्ट सांगितली ती लक्षात ठेवा. तुम्हाला जी वस्तू सापडली आहे ती बाजारात विकायची 10% तुमच्याकडे ठेवायची आणि 90% ती गोष्ट जिथे सापडली तिथे परत करून ठेवायची. जर का असं नाही केलं तर, आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ते काम थांबवायचं नाही. तर पौर्णिमेला तिथे खणत राहायचं. तुम्ही श्रीमंत व्हाल. हो डॉक्टर. आता कंगणी बाबाचं दर्शन घ्या आणि या. असं काय केलंय डॉक्टरांनी? हा माणूस एवढा खुश होऊन गेलाय. त्या डॉक्टरांच्या डोक्यात नक्की काय काय शिस्त आहे ना तेच कळना झालंय. ए नीलम, नीलम, काय? काल तू दारू पियाली होतीस काय? काय एकटी बडबडत होतीस? अगे मी काहीतरी बोलतोय ना. नीलम बोला ना.
मला सांग, काल बेडरूम मध्ये तुझ्यासोबत कोण होतं? मी म्हणजे यांनी काल जे काही पाहिलं ते सगळं यांना आठवलं की काय? अगं बोल ना, कोण होता तुझ्यासोबत? कोण होतं ते मी अगं पटकन बोल. तोंड बघ तुझं कसं झालंय ते. हं? मला माहिती होतं इथं कोणच नाहीये. तू एकटीच बडबडत करत होतीस. अगं वेड लागलाय तुला, वेड. मला सांग, तिकडे बघून तू कोणाशी बोलत असतेस? तुझ्या त्या मेलेल्या बॉयफ्रेंडशी? खरं बोल, त्यालाच मिठी मारत होतीस ना? बोल ना. अहो वेड मला नाही, तुम्हाला लागले. चालू दे. हं? चालू आहे तुझं. डॉक्टर, कसली भारी आयडिया दिली तुम्ही. सगळं तुम्ही सांगितलं तसंच होतंय. ह्या माणसाला वाटतंय मी वेडी झाली, पण हा स्वतःच मूर्खात निघतोय, कळतच नाही याला. हे डॉक्टरांना सांगायलाच हवं. मला किती वेळा सांगितलं रांगेत यायचं? रांगेत या. सावली बी पडली नाही पाहिजे शर्टावर. रांगेत या, रांगेत या. नाम्या, बाबा ए नाम्या, हा? नाम्या, उठ 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 उठ. काय झालं? उठ उठ उठ. काय झालं काय पण? अरे उठ. फुलचंद शेठ एवढे खुश आणि आज एकदम मिठी मिठी. अशी मिठी तर माझ्या पळून गेलेल्या बायकोनी बी नाही कधी मारली. पण एवढे खुश होऊ नका, अजून तुमचे पैसे डबल झाले नाहीत. अरे डबल झालेले पैसे तुलाच ठेव. मी त्यासाठी नाही आलो, मी तुझे आभार मानायला आलो. माझ्यावर? तू मला डॉक्टरांच्याकडे घेऊन गेलेलास, त्याचं फळ मिळालं. मी आता कर्जमुक्त होणार, माझी आता गरिबी दूर होणार. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. हे घे तुला बक्षीस. बक्षीस? किती दिवसानंतर मला कोणतरी बक्षीस दिले. अहो पण असं झालंय काय? काल रात्री आहे ना, डॉक्टरांनी सांगितलं ना त्याच्याप्रमाणे मी नाही नाही सांगता येणार. तू सांगितलं होतं ना कोणाला सांगायचं नाही म्हणून. हा वय, बरोबर आहे. कोणाला सांगायचं नाही. पण तुला एकच सांगतो, कंगनी बाबांनी ना कृपा केली माझ्यावर. सगळं कर्ज माझं आता फेडणार. लवकरच मी माझं आता सोन्या चांदीचं नवीन दुकान थाटणार. जय कंगनी बाबा. जय कंगनी बाबा. काय चमत्कार केलाय कंगनी बाबांनी. अहो लय जागृत बाबा आहेत ते. एकदा वाड्यावर जाऊन दर्शन घ्या, मग फरक कळेल तुम्हाला. अशा सुद्धा गेलंच पाहिजे. डॉक्टरांना विचारलं पाहिजे नक्की काय कृपा केली असेल कंगनी बाबांनी फुलचंद शेठवर. पंधरा, 16, 17 आणि हे 6. लवकरच एका बिस्किटाचे पैसे मिळणार आहेत. हळूहळू ही सगळी बिस्किटं मोडली पाहिजे, म्हणजे माझ्याकडे पैसाच पैसा. त्या फुलचंद कडून फक्त सगळं काम नीट करून घेतलं पाहिजे. डॉक्टर काय गडबड नाही ना? नाही काय नाही, बोल. अहो डॉक्टर, त्या फुलचंद शेठवर काय जादू केली तुम्ही? हळू. अहो काय जादू काय केली? अहो लय खुश होते, मिठी मिठी काय मारत होते. मला तर बक्षीस बी दिलं आणि म्हणले की कंगनी बाबाची कृपा झाली. अशी काय कृपा झाली? ना मॅम, कसं असतं, काही गोष्टी माझ्यात, कंगणी बाबा आणि ज्याच्यावर कृपा झाली त्यांच्यातच राहतात आणि त्या तशाच राहिल्या पाहिजेत. जसं तुझे पैसे मी डबल करतोय हे तुला माहितीये, मला माहितीये, तसंच हे सुद्धा आहे. सॉरी चुकलं. आता या पुढे नाही विचारलं. हा बरं, ते आज डबल करायला आलेले पैसे, आजचे पैसे आहेत ते.
डबल करायला. हो. आजचे नाम्या, काय बोलायचंय का? डॉक्टर, ते पतसंस्था कधी सुरू करायची? म्हणजे जमिनीचा व्यवहार झालाय, तुमच्या हस्ते भूमिपूजन पण करून टाकूया आणि कामाला सुरू करूया. अरे चांगलं कार्य आहे, लवकर केलं. उद्याच करू. उद्या? हा. मग मी लागतो कामाला. हा, भूमिपूजन एकदम दणक्यात झालं पाहिजे. हो. येतो. दार लावून घे रे. माझं सगळं काम दणक्यातच झालं पाहिजे. लवकरच या गावाला दणका देऊन भिकेला लावतो की नाही बघा. नाही या गावाचे पैसे घेऊन परदेशात गेलो तर नाव देवीसिंग लावणार नाही. काय काय नाही. नाही म्हटलं तुम्ही एवढं सुंदर दिसताय तर तुम्हाला आणखी सुंदर करावं. या ना माझ्या पार्लर मध्ये, वॉइस सेवेचा लाभ घ्या. काही गरज नाही त्याची. असं काय करताय मॅडम? अहो असलं भारी फेशियल करून देते ना, तुमचा चमकलेला चेहरा बघून ना तुमचा नवरा खुशच होईल बघा. काही गरज नाही. अशी कशी गरज नाही? अहो तुमच्याकडनं जास्त पैसे नाही घेणार म्या. चला की या, थोड्या वेळ या. अगं या डिंपल, दरवाजा का बंद करतेस तू? हे बघ, मला काही करायचं नाही सांगितलंय ना मी तुला. हो काय नका करू, वाटलं तर बसा तुम्ही. तो दरवाजा उघडा दे. आणि मी इथं बसून काय करू? हो तुम्हाला पिक्चर दाखवायचंय ना म्हणून दरवाजा लावलाय म्या. तू वेडी आहेस का जरा? मी इथं बसून का पिक्चर बघू? कारण मी सांगते ना म्हणून. अहो हा पिक्चर बघितला ना तुम्ही तर तुमचे होशच उडून जात्या. थांबा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, कसा वाटला पिक्चर? अगं काय वेडेपणा आहे हा सगळा? हा वेडेपणा तुमच्या नवऱ्यापर्यंत जाऊ शकतो. हे बघ, तू तू असं काही करणार नाहीयेस. नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय? मला धमक्या द्यायचा नाही हा? मला लय राग येतो. तुमचा व्हिडिओ नवऱ्यापर्यंत पाठवला ना तर तुम्हाला मारून टाकल तो. त्यामुळे माझ्याशी इज्जतीत बोलायचं, समजलं ना? का पाठवा व्हिडिओ? मी तुझ्या समोर हात जोडते, पण प्लीज तो व्हिडिओ डिलीट करून टाक. माझ्या नवऱ्याला नको पाठवूस, तो राक्षस आहे. मला मारून कुठे पुरेल ना कुणाला कळणार पण नाही. मी हा व्हिडिओ डिलीट करू? अहो हा व्हिडिओ बनवायला मी किती कष्ट घेतले माहित आहे तुम्हाला? तुला काय हवंय सांग, मी देते पैसे. आणि ते पण 2 लाख रुपये. काय? एवढे पैसे? अगं मी कुठून आणणार आहे एवढे पैसे? माझा नवरा नाही देत मला एवढे पैसे. ठीक आहे, मग हा व्हिडिओ मी त्यांना पाठवते. नाही नको प्लीज डिंपल, असं काय करू नकोस. मला थोडा वेळ दे, माझ्याकडे जमतील ना तसे मी तुला पैसे देत जाईल. हे घे, आता माझ्याकडे 5,000 आहेत, हे ठेव. उरलेले मी माझ्याकडे येतील तसे देईन. ठीक आहे. जावा. आणि हा, आणि लवकरात लवकर मला बाकीचा पैसा पण मिळाला पाहिजे, नाहीतर ह्यो पिक्चर रिलीज करायला मला जास्त वेळ लागणार नाही. अगं बाई, सांगितलं ना माझ्याकडे आले पैसे की मी देईन तुला. आणि आपल्यात जे काय बोलणं झालंय आणि इथून पुढे जे काय बोलणं होईल ते जर डॉक्टरांना सांगितलं ना तर हा व्हिडिओ तुमच्या नवऱ्यापर्यंत नाही ना पोहोचवला तर बघाच तुम्ही. नाही मी कुणाला काही सांगणार. एवढंच. पण डॉक्टर, मी आपण तुमची चेली आहे. पैसा कसा मिळवायचा ना मला चांगलंच माहित आहे.
नाही तुमच्या आधी नीलमचा सगळा पैसा माझ्या ताब्यात घेतला ना तर डिंपल नाव नाही लावणार मी.